हाय आणि जय श्रीराम मित्रांनो. सकाळ सकाळी उठलो आणि थेट निघलो बघा डायरेक्ट लातूरच्या दिशेने. ते पण आपल्याला जायचं होतं लोडिंगला. सकाळ सकाळी भेट झाली पायकरावची, ते पण अशी वजनात. नवण्या लागला बघा पाटील चाळे करायला. मग मी म्हणलं बघा लगेच ब्रश वगैरे करावं आणि लागलीच घ्यावं असा वजनात चहा, ते पण असा कडकमध्ये. आपल्या दोन्ही पण जिगरू अशा लावल्या होत्या बघा एका पाठीमागे एक, ते पण अशा वजनात. मग काय नवण्या बसला स्ट्राईकला आणि गेला बघा सुसाट डायरेक्ट कारखान्यात. दरवेळेस पायकरावचं काहीतरी वेगळंच असते बघा. मग लगेच त्यांचे फॅन भेटला आणि त्यांच्यासोबत ग्रेट भेट घेतली आणि आलो बघा डायरेक्ट कारखान्यावर आल्याच्या नंतर नवनाथ लागला बघा पीठ मळवायला. मग लगेच आपल्याला मागं लावलं होतं बघा चपातीचं नियोजन, ते पण असं कडक. नवनाथ लागला लाटायला आणि मी लागलो बघा भाजायला. बघा कशी फुगते आमची चपाती, ते पण अशी एकच नंबर. सगळं काही एक नंबर मध्ये केलं आणि पोहोचलो बघा डायरेक्ट डी ऑफिसला. आपली जिगरो घेतली बघा आतमध्ये आणि आतमध्ये बसूनच केलो बघा जेव. कारखान्यात गेल्याच्या नंतर आपले बघा भेटले फॅन आणि फॉलोईंग, त्यांच्यासोबत अशी ग्रेट भेट घेतली आणि आपली जिगरो लावली बघा आतमध्ये लोडिंगला. ते पण अशी वजन. आपली जिगरो भरली आणि घेतली बघा फटाफट बाहेर आणि ताडपत्री रस्सी घेतली बघा एक नंबर मध्ये करून, ते पण अशी वजन. तिथून थेट निघलो बघा 120च्या स्पीडनं, ते पण असं सनायाडपैकी. नवनाथ मधला मस्तपैकी चहा वगैरे घेऊ आणि थेट निघू बघा नांदेडच्या दिशेनं, ते पण असं एकच नंबर. आपल्या दोन्ही पण जिगरू अशा लावल्या बघा साईडला आणि आम्ही लागलो बघा चहा घ्या. मग काय तिथून बसला स्ट्राईकला नवण्या आणि थेट निघला बघा नांदेडच्या दिशेनं, कारण आपला माल आहे बघा नांदेडचा. आणि आपले बरेच दिवस झाले ब्लॉग आले नाही. आता याच्यानंतर आपले कंटिन्यू ब्लॉग येतच राहतील. आपला मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जाता जाता फॉलो बटन तेवढं दाबा. लाईक शेअर कमेंट करा मित्रांनो. चला.